नमस्कार, मी मेघा खवय्ये कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण चिकन 65 बघणार आहोत। मला नाही वाटत की चिकन 65 हे कोणाला माहित नसेल। प्रत्येकाने हे रेस्टॉरंट मध्ये नक्की खाल्लेलं असेल, पण ते घरी कसं बनवायचं ते आपण पाहूया। इथे मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलंय। हे मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलंय। ह्यातलं पाणी पूर्णपणे मी निथळून काढलेलं आहे। चिकन 65 करता जे मसाले लागतात ते आपण मिक्स करून घेऊया। 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर। कॉर्नफ्लोअरमुळे बाइंडिंग आणि थिकनेस चांगला येतो। 1 टेबलस्पून राईस फ्लोअर। राईस फ्लोअरमुळे चिकन 65 चांगलं क्रिस्पी होतं। आता आपण यात 2 स्पून आलं लसूण पेस्ट घालणार आहोत, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि याच्यामध्ये 1 टीस्पून लेमन ज्यूस घालणार आहोत। आणि आता याच्यामध्ये 1 अंड फोडून बीट करून घ्यायचं आहे। आणि ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। आणि आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ। आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे। हे आपण मॅरिनेशन साठी 20 मिनिट ठेवून देऊया। याला 20 मिनिट झालेले आहेत। आता हे मॅरिनेट झालेलं चिकन आपण फ्राय करून घेऊया। तेल पण गरम झालेलं आहे। याच्यामध्ये मी चिकनचे एक पीस तेलात सोडते। तळताना थोडे थोडे पीसेस घालून तळायचे आहे, जास्त घालायचे नाहीत, नाहीतर ते आतून चांगले भाजले जात नाहीत। हे आपण मधून मधून पलटी करून घेऊ। चिकन तळताना गॅस सुद्धा मीडियम फ्लेम वरती पाहिजे, म्हणजे ते चिकनचे पीसेस चांगले आतपर्यंत कुक होतात। साधारण 2 ते 3 मिनिट लागतात चिकन चांगलं तळून घ्यायला। आता आपण हे काढून घेऊया। चिकन मस्त तळलं गेलंय, त्याचा कलर सुद्धा चेंज झालाय। आता आपण हे काढून घेऊ। अशा पद्धतीने हे सगळे चिकनचे पीसेस तळून घ्यायचे आहेत। हे तळून झालेलं चिकन खूप छान दिसतंय। तुम्ही हे असंच गरमागरम चिकन पकोडे म्हणून सुद्धा खाऊ शकता। हे खूप क्रिस्पी आणि टेस्टी लागतात। पण याचं आपल्याला चिकन 65 बनवायचंय, तर आपण याची पुढची प्रोसेस बघू। पॅन मध्ये मी 1 चमचा तेल घातलंय। तेल गरम झालेलं आहे। ह्याच्यामध्ये मी 2 चमचे लसूण बारीक कट केलेला आहे तो टाकते। 2 हिरव्या मिरच्या मधून कट केलेल्या आहेत, 3 सुक्या मिरच्या आणि थोडी कढीपत्त्याची पाने टाकून आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ। लसूण चांगला गोल्डन कलरचा झालेला आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा टोमॅटो सॉस घालते। आणि आता याच्यात आपण मगाशी तळलेले चिकनचे पीसेस घालू आणि चांगलं मस्त असं मिक्स करून घेऊ।
साधारण 1 मिनिटभर हे परतून घ्यायचं। सॉसचं चांगलं कोटिंग चिकन वरती झालं की चिकन 65 रेडी झालं। आता आपण गॅस बंद करून घेऊ। इथे मस्त असं स्पायसी आणि यम्मी चिकन 65 खायला तयार आहे। तुम्ही पण असंच चिकन 65 तयार करून पहा आणि कसं होतंय ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा।